पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मेळघाट परिसरातील बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू होतोय। 5 महिन्यामध्ये 0 ते 6 वयोगटातील तब्बल 65 बालकांचा मृत्यू झाला। मेळघाटात दवाखान्याची देखील नीट सुविधा उपलब्ध नाहीये। आमदार उमा खापरे यांच्याकडून सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला। बाल मृत्यू कमी करण्यासाठी विशेष योजना राबवू अशी माहिती आता आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। राज्यातील दुर्गम भागातील मेळघाटातील 5 महिन्यामध्ये 0 ते 6 वयोगटातील 65 बालकांचं कुपोषणाने मृत्यू झाले। सभापती महोदय, आदिवासी समितीमध्ये असल्या कारणाने माझा मेळघाटामध्ये स्वतः मी प्रवास केलेला आहे आणि खरंच अतिशय वाईट अवस्था दवाखान्यांची, हॉस्पिटल्सची त्या भागामध्ये आहे। सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो, निधी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी देतो, परंतु अधिकारी वर्ग आणि डॉक्टर्स हे सरकारचंच नाव बदनाम करतात। या गोष्टीकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यावं अशी माझी मागणी या सरकारकडे आहे की केवळ आपण निधी दिला आणि डॉक्टर आणि आरोग्याचे करतात, लक्ष देत नाहीत। मंत्री महोदयांना माझं म्हणणं आहे की आपणही कदाचित कधीतरी अशा ठिकाणी स्वतः जावं। राज्यामध्ये 16 आदिवासी बहुल जिल्हे आहेत। हा विषय फक्त मेळघाटापुरताचा नाही आहे। मला असं म्हणायचं आहे की या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कुपोषणाचे पॉकेट्स आपल्याला आढळून आलेत। रायगड जिल्ह्यामध्ये याचं सर्वेक्षण झालं होतं, त्याचे आकडे माझ्याकडे आहेत। अशी 393 बालकांची त्या ठिकाणी नोंद झालेली आहे। मला या ठिकाणी सभागृहाला सांगायचं आहे की हा जो कुपोषणाचा प्रश्न आहे हा केवळ आहाराचा प्रश्न नाही आहे। हा फक्त आहाराचा प्रश्न नाही आहे, तर कुपोषण ही एक बहुआयामी सामाजिक अशी समस्या आहे। पण त्याच्या बरोबरीने आदिवासी आणि डोंगरी भागामध्ये होणारं मोठ्या प्रमाणातलं स्थलांतर ही सुद्धा त्याची एक फार मोठी समस्या आहे। फक्त हे कुपोषणाचं प्रमाण आदिवासी समाजामध्ये नाही आहे। सभापती महोदय, तुम्ही जर मुंबईसारख्या ठिकाणी गेलात तर मानखुर्द, गोवंडीला ते आदिवासी नाही आहेत, पण तिथंही कुपोषणाचं प्रमाण आहे। जर तुम्ही संपूर्ण राज्यामध्ये जर याचा सर्वे केला तर फक्त 16 जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचा प्रश्न नाही, हा राज्यामध्ये हा प्रश्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।